संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। असो जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते। संतांचा जो महिमा, संतांचं जे श्रेष्ठत्व आहे, संतांचं जे कार्य आहे ते फार दुर्गम आहे म्हणतात महाराज। आणि त्या कार्याचं, त्या श्रेष्ठत्वाचं वर्णन सहजासहजी तुमच्या आमच्या सारख्या शाब्दिकांना करता येणार नाही। शाब्दिकाचे काम नाही येते म्हणतात। आणि त्यासाठी महाराजांनी ध्रुवपदामध्ये दृष्टांत दिला। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। एखादी म्हैस किंवा गाय किती जरी दूध देणारी असली तरी ती कामधेनू होऊ शकत नाही। तद्वज्ञानं आम्ही मुखानं वर्णन करणारे किती जरी असलो तरी संतांचं श्रेष्ठत्व, संतांचं महत्त्व तुम्हा आम्हाला सहजासहजी वर्णन करता येणार नाही। आणि शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो। संतांचं महिमान जर कळायचं असेल तर आपल्याला संतच व्हावं लागेल, त्याशिवाय संतांचं महिमान कळणार नाही, असं महाराजांना या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं आहे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। असो जेणेकरून हा नाम सप्ताह साजरा करायचा असेल तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या नायानं सर्वांनी सहकार्य करावं लागतं, सर्वांनी यावं लागतं। आणि मी नेहमी सांगतो की आपल्या यच्चे यावत मनुष्य जीवाचं इति कर्तव्य आहे। भगवंतानं तुम्हा आम्हाला हा जो मनुष्य देह दिलेला आहे तो एवढ्यासाठी दिलेला आहे की त्या मनुष्य देहानंच परमार्थ करायचा आहे। आणि ज्या धनासाठी तुमच्या आमची ही सगळी धडपड चाललेली आहे, हे सगळं जे धन आहे, तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये मिळवलेलं जे धन आहे ते धन शाश्वत नाही। तर संत महात्मे तुम्हा आम्हाला जे धन सांगतात ते धन परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे। महाधन संत महात्म्यांनी कुठलं सांगितलं असेल तर परमार्थ हे महाधन आहे। आणि हे महाधन प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीवानं आपली वृत्ती परमार्थाकडे वळवणं हे इति कर्तव्य मनुष्य जीवाचं आहे, लक्षात। नाहीतर मग तुम्ही आम्ही सर्व याचे यावत जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या संसारामध्ये बुडूनच चाललोय। बुडत हे जन न देखवे डोळा। आणि या संसारामध्ये तुम्ही आम्ही बुडायला लागलोय हे मी नेहमी सांगतो की आम्हाला कळत नाही बुडणाऱ्यांना आम्ही बुडायला लागलोय, पण हे कळतं कुणाला? संतांना कळतं। आणि या दुःखरूपी भवसागरातून तारून नेण्यासाठी संत महात्म्यांचे अवतार झालेले आहेत, लक्षात घ्यायचं। वास्तविक पाहिलं तर मगाशी जे.के. डॉक्टरनी 10 अवताराचं सगळं प्रयोजन या ठिकाणी मांडणी केली। भगवंताचे जरी बरेच अवतार झालेले असले, नुसते 10च अवतार आहेत असं नाही, पण मुख्य 10 आहेत। मग अनंत अवतार जरी भगवंताचं झालेलं असलं तरी सुद्धा संतांचं सुद्धा हे अवतारच आहेत, लक्षात घ्यायचं।
अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. याची आवत जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या भूतलावर अवताराला. मी नेहमी एक कथा रूपानं सांगतो, कारण चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलेले होतं, म्हणजे दृष्टांत जे अवतार आहेत त्या अवताराच्या निमित्तानं संतांचा अवतार कसे झाले ते सांगितलं होतं महाराजांनी. ज्या ज्यावेळी भगवंत या भूतलावर अवताराला आले त्यावेळी भगवंताचं येण्याचं कार्य जर काय असेल तर भक्ता राखे पायापासी दुर्जनांशी संहारी. मगाशी विषय सुद्धा झाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी आली, अधर्माचं राज्य वाढू लागलं, धर्मानं वागणाऱ्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ लागले, त्यावेळी भगवंताला अवताराला यावं लागले. मग असे बरेच अवतार झाले आणि अवतार कार्य संपवून भगवंत निजधामाला गेले. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं इतक्या वेळेला अवतार घेऊन आम्ही या भूतलावर गेलो, पण अवताराला गेल्यानंतर अवतार धारण केल्यानंतर कुणासाठी गेलो आम्ही? एकतर सज्जनासाठी तरी नाहीतर दुर्जनासाठी तरी गेलो. पण या भूतलावर असा एक तिसरा वर्ग आहे, तो धड सज्जनी नाही आणि दुर्जनी नाही असा तिसरा वर्ग आहे. मग हा तिसरा वर्ग कोण आहे? या वर्गामध्ये कोण मोडतात? तर तुम्ही आम्ही या तिसऱ्या वर्गामध्ये मोडतो. एक तर आपल्याला सज्जनी म्हणता येत नाही आणि दुर्जनी म्हणता येत नाही. कुणीतरी आपल्याला म्हणलं काय तुम्ही देवासारखा आहेसा हो, तर पटतंय का आपल्याला? नाही पटत. का? आपण काय आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे पटत नाही. आणि एखाद्यानं आम्हाला दुर्जन म्हणलं तर मग तरी रागच येतो महाराज. म्हणजे आम्ही सज्जनी नाही आणि दुर्जनी नाही अशा तिसऱ्या वर्गामध्ये तुम्ही आम्ही मोडतो. आणि मग भगवंतांनी ठरवलं आता या भूतलावर अवताराला जायचं, सज्जनासाठी नाही दुर्जनासाठी नाही, तर या तिसऱ्या वर्गासाठी जायचं. मग तिसऱ्या वर्गासाठी जायचं तर देव म्हणून जाऊन चालणार नाही. देवाचं ब्रीद आहे भक्ता राखे पायापासी दुर्जनांशी संवारी. मग आता अवताराला जायचं तर अशा रूपामध्ये जायचं की असायला देव आणि दिसायला मानव अशा अवतारामध्ये जे आले ते संत या भूतलावर आले. देवते संत देवते संत, देवच संतांच्या रूपानं या भूतलावर अवताराला आले. पण देवाचं कार्य भिन्न आणि संतांचं कार्य भिन्न आहे. देव भक्ताचं रक्षण करतात आणि दुर्जनाचा संहार करतात, पण संत महात्मे दुर्जनाला सज्जन करण्याचं कार्य करतात. म्हणून या भूतलावर संत महात्मे आले ते तुम्हा आम्हा याची यावत जीवाच्या उद्धारासाठी. जगद्गुरु तुकोबा सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. इथं महाराज म्हणतात साच भावे वर्ताया आलो आम्ही. आम्ही काय करायला आलो? नुसतं सांगायला आलोय आम्ही, करणं कायच नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून मगाशी विषय झाला की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बुवा आमचे सारखे म्हणतात बोल्यान कर्यान कैसे ब्रह्मज्ञान. कायम महाराज म्हणतात आम्हाला. कोण? आम्ही विचारच त्याचा कधी करत नाही. नुसतं बोलायचं तेवढं आम्हाला माहित आहे, करायची कृती कायच नाही. पण संत महात्मे या भूतलावर आले ते त्यांनी कृती करून दाखवलं. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. पूर्वी शिक्षकांना पंतोजी म्हणत होतं. पंतोजी म्हणलं जायचं. त्यानंतर गुरुजी मास्तर वगैरे सर, बरंच काय काय त्यामध्ये बदल होत गेला कालाच्या ओघात.
पण ते पंतोजी आपल्या हातामध्ये पाटी आणि पेन्सिल घेऊन गिरवत होते. कशासाठी? त्यांना शिकायचं होतं काय त्यांना येत नव्हतं म्हणून? त्या मुलाला ते शिकवायचं, त्या मुलानं ते ग्रहण करावं यासाठी स्वतः ते गुरुजी पंतोजी आपल्या हातामध्ये पाटी पेन्सिल घेत होते. महाराज म्हणतात, तैशे जंत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. तत्वज्ञान संत महात्म्याने तुम्हा आम्हाला क्रिया करून दाखवली प्रत्येक गोष्टीमध्ये. लक्षात घ्या. पुढे महाराज म्हणतात, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. तैशे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. लहान मुलाला आई हाताला धरते आणि ते लहान मूल त्याला चालायला शिकवण्यासाठी ते मूल जसं वेडवाकडं पाऊल टाकत चालतं तसं आई चालते का? आईला चालता येत नाही का? आईला चालता येतं, पण मुलासाठी ती आई वेडवाकडं पाय टाकत त्याला चालायला शिकवत असते. तत्वज्ञान तैशे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. म्हणजे संतांचं हे जे कार्य आहे ते तुम्हा आम्हाला त्यांनी वर्तन करून दाखवलेलं लक्षात घ्या. आणि म्हणून संतांचं येणं हे तुमच्या आमच्यासाठी आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे काही ऐकिवात असं बरीच कीर्तनं प्रवचनं ऐकण्याच्या निमित्तानं बरंच संतांच्या बद्दल ऐकिवात आलेला आहे. धूत महाराजांच्या कीर्तनामध्ये एका धूत महाराजांनी संतांचं श्रेष्ठत्व सांगत असताना, संत जडापेक्षा श्रेष्ठ आहेत, संत जीवापेक्षा श्रेष्ठ आहेत, संत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि संत ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून महाराजांनी सांगितलं. संत जडापेक्षा श्रेष्ठ, जीवापेक्षा श्रेष्ठ, ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आणि ब्रह्मापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत म्हणून सांगितलं होतं धूत महाराजांनी. आता कसं सांगितलं होतं महाराजांनी? थोडंसं मला मागं पुढं काय झालं तर समजावून घ्यायचं, कारण सगळंच पाठांतर होतंय असं नाही. संत जडापेक्षा श्रेष्ठ कसं? जड स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणू शकत नाही. संत स्वतःला जाणतात, दुसऱ्यालाही जाणतात, म्हणून जडापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. संत जीवापेक्षा श्रेष्ठ आहेत. जीव स्वतःबद्ध आहे, दुसऱ्याला मुक्त करू शकत नाही, पण संत स्वतः मुक्त आहेत आणि तुम्हा आम्हालाही संत मुक्त करू शकतात, म्हणून जीवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. आता संत ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून सांगितलं. आता ईश्वरापेक्षा श्रेष्ठ कसं? संत संतांच्या ठिकाणी अज्ञान आवरण विक्षेप काहीही नाही, पण ईश्वराच्या ठिकाणी जगत कर्तृत्वाची भ्रांती आहे. ईश्वर जगत निर्माण करतो आणि त्या जगताचा बाध करण्याचं कार्य संत करतात, म्हणून संत ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता चौथं जे राहिले ते संत ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता ते कसे ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ? आपल्या पारमार्थिक दृष्ट्या पाहिलं तर ब्रह्मश्रेष्ठ आहे, कारण हा सगळा परमार्थ जो करायचा आहे ते तिथपर्यंत जाण्यासाठीच चाललेला आहे. तुमचा आमचा परमार्थ तिथून बाजूला आलोय, त्या ठिकाणापर्यंत जाणं यासाठी तुमचा आमचा परमार्थ चाललेला आहे. मग संत ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ कसं? तर ब्रह्म अव्यवहार्य आहे, ब्रह्म काहीही व्यवहार करू शकत नाही, पण संत ब्रह्मरूप तर आहेतच, स्वतः ब्रह्मरूप आहेतच, पण तुम्हा आम्हालाही ब्रह्मरूप करण्याचं कार्य संत महात्मे करतात. ते ब्रह्म काहीही करू शकत नाही, म्हणून संत ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहेत. ब्रह्ममूर्ती जगी संत अवतरले, उद्धराया आले दीन जना. म्हणजे संत महात्मे हे ब्रह्मरूपच आहेत, ब्रह्मस्वरूपच आहेत, पण ते या भूतलावर जे अवतार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत ते तुम्हा आम्हाला त्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी आलेले आहेत. लक्षात घ्यायचं. आणि असं हे संतांचं कार्य आहे, आणि म्हणून संतांचा हा जो महिमा आहे
तो तुमच्या आमच्या सारख्या शाब्दिकांना वर्णन करता येणार नाही. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा जो महिमा आहे तो फार दुर्गम आहे म्हणतात. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक पंडित किती जरी झाला तरी त्याला संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. लक्षात घ्यायचं. कारण संतांचा जो महिमा आहे तो तुम्हा आम्हा पामरांना वर्णन करता येणार नाही. मज पामर असी काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. महाराज म्हणतात, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. रवी नाम सूर्य, दिवा आणि हिरा ह्या तिन्ही वस्तू प्रकाशमान आहेत. यांच्या प्रकाशामध्ये म्हणजे हे जे दाखवतात आपल्या प्रकाशानं, त्या वस्तू दिसतात कुठल्या? दृश्य वस्तू आहेत त्या दिसतात. फक्त लाईट लागल्यानंतर इथं ज्या आहेत वस्तू त्या दिसणार. सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या प्रकाशात येणाऱ्या वस्तू दिसतील. तसं हिरा सुद्धा प्रकाशमान आहे. हिऱ्याचा प्रकाश पडल्यानंतर त्याच्या सभोवती असणाऱ्या दृश्य वस्तू तो दाखवू शकेल. म्हणजे सूर्य असो, हिरा असो किंवा दिवा असो, ही तुम्हाला वस्तू दाखवतील पण दृश्य वस्तू दाखवतील. पण महाराज म्हणतात, अदृश्य दर्शने संतांची. संत महात्मे जो अदृश्य आहे, जो न दिसणारा परब्रह्म परमात्मा आहे, म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त, बरोबर आहे, सगुण आणि निर्गुण. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला आलेला, सगुण रूपाला आलेला तुम्हा आम्हाला दिसू शकतो. म्हणजे व्यक्त असणारा परमात्मा तुम्हा आम्हाला दिसतो मूर्तीच्या रूपानं. पण अव्यक्त असणारा जो परब्रह्म परमात्मा आहे, म्हणजे जे स्वरूप लक्षणानं असणारा परब्रह्म परमात्मा आहे, तो तुम्हा आम्हाला सहजासहजी दिसू शकत नाही. आम्ही जी भक्ती करतो तो त्याला तटस्थ लक्षणानं जाणून तुमची आमची ही भक्ती आहे. पण त्याचं स्वरूप लक्षण आहे, ते दाखवण्याचं काम, ते कळवून देण्याचं काम संत महात्मे करतात. म्हणून महाराज म्हणतात, अदृश्य दर्शने संतांची. आणि असा रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. आणि मग महाराज म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. संतांचा महिमा माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करायचा? महाराज म्हणतात, म्हणजे स्वतः जगद्गुरु तुकोबराय स्वतःला पामर समजतात. आम्ही कधी आपल्याला पामर म्हणून घेतलं नाही. आम्हाला 4 अभंग आलं, 4 ओव्या आल्या, जरा वाजवाय आलं, सांगाय आलं, बोलायला आलं की आम्हाला माझ्यासारखा कोण नाही असं वाटतं. पण संत महात्म्यांनी कधीही स्वतःला श्रेष्ठत्व दिलं नाही किंवा आपण श्रेष्ठ आहे असं कधीही समजलेलं नाही. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरी अंगावती स्वीकारा की. म्हणजे संत महात्म्यांच्या ठिकाणी जी लीनता होती, नम्रता होती, ती किती श्रेष्ठ होती. म्हणून संतांचं जे महात्म्य आहे ते आमच्यासारख्या पामराला वर्णन करता येणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा ब्रह्मादिकांना सुद्धा वर्णन करता आला नाही, कळाला नाही महिमा. न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिक देवांना सुद्धा संतांचा महिमा वर्णन करता आला नाही, कळाला नाही. लक्षात घ्या. मग आमच्यासारख्या पामराला काय कळल? म्हणून महाराज म्हणतात, संतांचा महिमा सहजासहजी कळवून घेता येणार नाही. कारण संतांचा महिमा
संतची जाणती. त्यासाठी संतच व्हावं लागेल, लक्षात घ्या. आणि असा जो संतांचा महिमा आहे तो शब्दिकाला कळणार नाही. त्यासाठी महाराजांनी द्रोपदामध्ये दृष्टांत दिला. जगद्गुरु तुकोबाया सांगतात, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. संतांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना महाराजांनी दृष्टांत दिला, कामधेनूचा दृष्टांत दिला. कामधेनू काय करते हो? कामधेनूचं कार्य काय आहे? कामना करील ती पूर्ण करायचं काम कामधेनूचं आहे. कल्पतरू काय करतो? कल्पना करील ते देण्याचं काम कल्पतरू करतो. कामधेनू कल्पतरू चिंतामणी. चिंतामणी चिंतील ते देतोय. श्रेष्ठ आहे ते पदार्थ, लक्षात घ्यायचं. मग महाराजांनी या ठिकाणी कामधेनूचं उदाहरण दिलं. गाय किती जरी दूध देणारी असली, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, 10 लिटर 20 लिटर 40 लिटर 50 लिटर देणाऱ्या गायी आता आहेत. दिवसाला 50 100 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. पण महाराज म्हणतात, एवढी जरी दूध देणारी गाय असेल तर ती कामधेनू होऊ शकत नाही. तिला कामधेनू म्हणता येणार नाही. मग तत्वज्ञान महाराज म्हणतात, आम्ही किती जरी ही बडबड केली, किती जरी बोललो, किती जरी परमार्थाच्या गप्पा मारल्या, तरी आम्ही संत होऊ शकत नाही. लक्षात. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तत्वज्ञान महाराज म्हणतात, संत हे संतच आहेत. लक्षात घ्यायचं. म्हणजे संतांची उपमा दुसऱ्या कुणालाही देता येणार नाही. मग आमच्यासारख्या पामरानं नुसतं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, जेवून या कोण तृप्त झाला. ते गुरुजी कायम एक दृष्टांत सांगतात. पूर्वी लहान असताना, आता हे मोबाईलच्या टीव्हीच्या माध्यमातून सगळं जुनं खेळ गेलत मोडून. पूर्वी लहान असताना खेळ असायचं, बावला बावलीचं खेळ असायचं. बघा, यातल्या जुन्या लोकांना बऱ्याचशा आठवल. म्हणजे आमच्या वेळी सुद्धा होतं ते. खापराची नवरी करायची, खापराचा नवरा करायचा, वराड बी खापराचंच करायचं. आता भटजी कसला? खापराचाच, एक खापरीचा कंडका घ्यायचा, त्याचंच हे सगळं करायचं. मग ती लहान मुलं जमलीत 5-6 जण की हा खेळ खेळायचा, नवरा नवरी करायची आणि लग्न लावायचं. मग तो भटजी असतोय, तो अक्षदा वगैरे म्हणायचा. आता हे करायचं कोणी? सगळं हे त्या मुलांनीच हे सगळं करायचं. एकाला भटजी म्हणायचं, एकाला नवरी म्हणायचा, एकाला नवरा म्हणायचा, बाकीच्यांचं वराड म्हणून तिथं ठेवायचं. आणि मग झालं, सगळा खेळ आता त्यांचा असतोय किती तासा, अर्ध्या तासाचा हा सगळा खेळ. मग अक्षदा पडल्यानंतर नियमाप्रमाणे ती मुलांनी पाहिलेलं असायचं ना, पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. मग एकानं माईकवर आमच्यासारख्यानं फुकायचं, मायकेल माणसान, जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. मग आता ते लग्न झालं, पंक्ती बसल्या, सगळी जेवायला लागली, जेवून झालं. आता खेळ कुठंतरी गलीत दारात असायचा. मग तिथं दारात शेजारच्या घरातली माणसं दारात बसलेली असायची मुलांचा खेळ बघत. मग त्यातलीच एक बाई आपल्या मुलांचा खेळ बघत बसलेली होती. मुलं खेळायला लागल्यात. मग हे यांची पंगत वगैरे उठली, सगळा खेळ यांचा आता संपला. आता खेळ संपला, वेळ घरला जायची झाली. योग मुलगा जो होता, ती आई दारात बसलेली होती, तिच्याजवळ गेला. आई आई चल म्हणला, मला भूक लागली, जेवाय वाढ चल. आई म्हणली, भाड्या आत्ता लग्नात जेवलाच नव्हतं. आता लग्नात जे जेवलेलं होतं ते कसलं होतं? खरं होतं काय ते? तसं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, जेवून या कोण तृप्त झाला. तसं आम्ही किती जरी ही बडबड केली तरी आमच्याकडनं तृप्ती होऊ शकत नाही. कारण
आम्ही नुसतं बोलायचं काम करतो. सांगे पाहे जीवी अंतर मधंतर केवी. वेटी वार्ता अत्यंती. काय सुरुवात आहे त्यामध्ये? हा, देखण्याच्या 3 जाती वेटी वार्ता अत्यंती. सांगे पाहे जीवी अंतर मधंतर केवी. तत्वज्ञान आम्ही त्यामध्ये मोडतोय. मग ही अशी जी अवस्था आमची निर्माण झालेली आहे, मग त्या अवस्थेपर्यंत आम्ही जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं. जसं आम्ही आता बोलतोय तसं वागणं अत्यंत गरजेचं आहे. शरदचंही माझं कायम चिंतन असते महाराज. सकाळच्या परीक्षेला दूध घालायला आला की दूध घातलं की माझ्यापाशी येऊन बसायचं. मी वरती असतो एकटा. मग शरदला सवय काय, काहीतरी एखादं काहीतरी काढायची कूक आणि चिचवायचा आणि काय निघतंय काय बघायचं. मग आता काहीतरी बोलायचं म्हणलं तर मला आधी भीती वाटते. चुकीचं काहीतरी निघणार, त्याच्यापेक्षा आधी त्याची पार्श्वभूमी त्या विषयाची त्याच्याकडनंच काढून घ्यायची आपण आणि मग आपण काहीतरी बोलायचं. मग सारखा विषय काय आमचा असतो. शरदचं काय कायम आम्हाला सांगणार, कुठंतरी आता बदलायला लागतंय. किती दिवस हे असं चालणार? असंच चालवत नेऊन चालणार नाही. कुठंतरी भूमिका बदलायला पाहिजे. मग आम्ही इतकी वर्ष परमार्थ करत आलोय. मग परमार्थ करत असताना कधीतरी आपण आपल्या भूमिकेचा विचार करणं गरजेचं आहे. इतक्या वर्षात आपण कुठल्या पायरीपर्यंत आलोय का? हाय त्या पायरीवर जाय. मग ही पायरी ज्याची त्याला कळत असते आपण कुठं आहे आणि लक्ष काय आहे आपलं. परमार्थामध्ये साध्य काय आहे, साध्याकडनं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण साध्य आपलं ठरत नाही तोपर्यंत आपण ही किती जरी साधनं केली, किती जरी साधनावर आरूढ झालो तरी साध्य जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आपण साध्यापर्यंत पोहोचणार नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर कुठल्या गावाला जायचं हे अगोदर ठरवलं पाहिजे. नाहीतर उगाचच गाडीला किक मारलीने चाललाय आपला. वेळेचा वेळ गेला आणि पेट्रोल गेलं आणि पदरात काहीच नाही आलं. तसं परमार्थ आहे. आणि परमार्थ कळवून घेऊन करणं अत्यंत गरज आहे. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी आधी पोटी व्हावा अनुताप. आधी परमार्थामध्ये अनुताप व्हावा लागतो. आपली का ओढ इकडे होत नाही? महाराज आम्हाला नेहमी सांगतात, जेवढी आमची तातडी प्रपंचात आहे तेवढी तातडी परमार्थामध्ये का नाही? तर परमार्थातलं जे फल आहे त्या फलाचा कधी आम्ही विचारच केलेला नाही. लक्षात. प्रपंचात बाकी आपल्याला काहीतरी प्राप्त होतंय, काहीतरी मिळवायचं आहे आणि म्हणून ही सतत आपली तातडी आहे. पण तातडी जी आहे ती परमार्थात करावी लागते. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी. महाराज म्हणतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीत राहून परमार्थाची तातडी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काय माहित आहे का आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे ते किती आहे, अजून किती अवकाश आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काहीही सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा,
पुढे हुशार आहे थोर ओळसागा राम राम स्मरा आधी आधी भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण नित्य करा, नित्य करा, सतत घ्या. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि त्यासाठी संतांच्या संगतीत राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संतच आम्हाला या मनुष्य देहाचं कर्तव्य समजावून सांगणार आहेत. लक्षात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. याच शरीरानं जन्माला येणं जाणं थांबवता येतं, नाहीतर मग याच शरीरानं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. सतत जन्माला यायचं आणि मरायचं हा फेरा चाललेला आहे. लक्षात घ्यायचा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडलो आवर्ती भोरा वळसा थोर माया जाळ. असे कितीतरी याच्या अगोदर आपले जन्म झालेले आहेत. आणि आता जर या जन्मात नाही कळवून घेतलं तर आणि परत जन्माला यायचं आणि मरायचं हे सतत चाललेलं आहे. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटलिया. आणि म्हणून अगोदर संतांच्या संगतीमध्ये राहून संतांच्या चरणाजवळ राहून या परमार्थामध्ये आपण राहणं अत्यंत गरज आहे. कारण संतच आम्हाला या जन्म मरणाच्या बंधातून सोडवणार आहेत. या संतांचे हे देणे या संतांचे हे देणे. कल्पतरुहुनी दिने परिसा परिसा घादलेली चिंतामणी ठेंगणा. आलिंगन सुख वाटे. कधीतरी अशी प्रमाण येत्यात ही. आणि त्यामुळं मग द्रौपद ह्याचं त्याला तिचं त्याला होतंय. तरी आपल्या इथं सातत्य आहे तर ही अवस्था आहे. आणि सातत्य नसेल तर मग काय कशाची कशाला गाठच पडत नाही. म्हणून परमार्थात सातत्य महत्वाचं आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. प्रत्येक एकादशीला इथं काकडा आहे. प्रत्येक द्वादशीला आम्ही काकडा करतो. प्रत्येक एकादशीला कीर्तन झालं की आम्ही सांगतोय माईकवरनं उद्या सकाळी पहाटे 4 वाजता काकड आरती होईल. सगळी ऐकत्या. पण काकड्याला 4 नाही तर 5 आहेत. सगळ्यांना वाटतंय उद्या जरा जावं आम्ही काकड्याला. झोप आवरत नाही आणि उठायला होत नाही. त्यातनं मी जावं म्हणलं तर बाकीच्या बऱ्याच अडचणी येतात. आणि सगळं सोडून आम्ही अडचणी परमार्थात घालायच्या. परमार्थ करायचा तर लिगाड सांडायला लागतंय. नाथ महाराजांचा वासुदेव आहे. जया परमार्थाची चाड. म्हणजे ज्याला परमार्थ करायची इच्छा आहे तेने सांडावे लिगाड. आता लिगाड मध्ये काय काय आहे ते ज्याचं त्याने बघायचं. कारण महाराजांनी तेवढाच आपला तोकडा शब्द लिगाड वापरलाय. पण या लिगाड एवढं मोठं आहे ते आम्हाला सहजासहजी सांडता येत नाही. त्याने सांडावे लिगाड धरुनी भजनाची चाड. नित्य नेम आदरे. नित्य नेमानं या भजनामध्ये राहायला पाहिजे. भजनाची इच्छा धरून राहायला पाहिजे. सांडे आदरे नित्य नेम आणि आदरे. आदर बी पाहिजे तिथं. म्हणजे नुसती इच्छा असून करायची काय. त्या ठिकाणी आदर बी शब्द महत्वाचा आहे. आवड महत्वाची आहे. आणि आवड असली तर सवड होती. आम्ही आवडच नाही आम्हाला. झाला तर झाला परमार्थ असा आहे. म्हणजे मुख्य प्रयोजन आहे ते आपलं संसार आहे. लक्षात घ्या. परमप्रयोजन आहे ते आमचं प्रपंच आहे. आणि अवांतर प्रयोजन म्हणून आम्ही काय करतोय परमार्थ करतो. पण संत महात्म्यांनी परमप्रयोजन म्हणून परमार्थ सांगितलेला आहे. आणि म्हणून तर त्याला परमार्थ महाधन म्हणलेला आहे. आणि असं संतांच्या संगतीत राहायचं. कारण संतच आम्हाला
त्या ठिकाणापर्यंत नेऊन पोचवणार आहे दुसरं कोणी नाही. सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामीन दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी भलीवली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. तो परब्रह्म परमात्मा त्याच्याशिवाय तुम्हाला या बंधातून कोणीही सोडवणार नाही. आणि तो परब्रह्म परमात्मा कळवून द्यायचं काम संत महात्मे करतात. आणि म्हणून संतांच्या संगतीत राहावं लागतं. कारण संतच तुम्हा आम्हाला या बंधातून चित्ताचा निश्चय दृढ व्हायचा असेल तर संतांच्या संगतीत बसायला. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. कोण कोण आहे आपलं? आपलं यातलं कोणी नाही. ज्यांना आम्ही आपलं 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 म्हणतो त्यातलं आपलं कोणीही नाही. म्हणून महाराज म्हणतात तेने सांडावे निघा धरुनी भजनाची साड नित्य नेम आदरे. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भोकी. मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. भगवंताच्या नामानं निश्चितच त्या मोक्षापर्यंत आम्ही पोचल्याशिवाय राहणार नाही. पण संतांच्या संगतीत राहूनच आपल्याला संतांची सेवा करावी लागेल. तनुमनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. आणि म्हणून संतांची सेवा करून संतांच्या ठिकाणी दृढ भाव ठेवून संतांचं जे काय वाङ्मय आहे त्याच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा ठेवून आपण राहिलो तर निश्चितच आपल्याला त्या इच्छित स्थळापर्यंत पोचता येईल. म्हणून महाराज म्हणतात, महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून ध्रुवपदामध्ये दृष्टांत दिला की बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. संतांचं श्रेष्ठत्व सांगत असताना महाराज म्हणतात एखादी 20, 25, 50, 100 लिटर देणारी जरी गाय असली दूध देणारी तरी तिला कामधेनू म्हणता येणार नाही. तद्वत नयानं आम्ही किती जरी बडबड करणार असलो तरी संत होणार नाही. संतांचा जो महिमा आहे तो दुर्गम आहे. शाब्दिकाचे काम नाही येते. आणि यासाठी महाराजांनी आपल्याला गायीचा दृष्टांत देऊन आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि असा संतांचा महिमा श्रेष्ठ आहे. विठोबा रघुमाई बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. म्हणजे संत किती श्रेष्ठ आहेत. संत तुम्हा आम्हा याची यावत जीवाला या दुःखरूपी भवसागरातून तारून नेण्याचं कार्य संत महात्मे करतात. आणि त्यासाठी महाराजांनी गायीचा दृष्टांत देऊन संतांचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. आणि असं महत्त्व प्रतिपादन करत असताना संत महात्म्यांनी जे सांगितलं ते तुम्हा आम्हाला सहजासहजी कळवून घेता येणार नाही किंवा संतांचं महत्त्व सहजासहजी जाणता येणार नाही. आणि हे सहजासहजी जाणता येणार नाही म्हणून महाराजांनी अभंगाच्या शेवटी सांगितलं तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संतांचं महिमान सहजासहजी कळणार नाही. त्यासाठी आपण संत व्हावं लागेल. संत झाल्याशिवाय संतांचं महिमान कळणार नाही. लक्षात. मग त्यासाठी बरीच उदाहरणं आपल्याला दिली जातात. कुस्तीच्या फडामध्ये कुस्त्या चालू असतात आणि बाहेर बसलेला सगळा प्रेक्षक वर्ग असतो. आता प्रेक्षक वर्ग जो असतोय त्यामध्ये कोणतरी आपला पैलवान असतोय म्हणून तिथं गेलेली असतात. आणि अगदी अटीतटीची कुस्ती चालावी जेवढी त्या दोघा पैलवानांच्या मध्ये संघर्ष चाललेला असतोय तेवढी खुमखुमी बघणाऱ्या प्रेक्षकांच्या मध्ये आलेली असते. अरे उचल 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 कोण म्हणतंय? हे बाहेर प्रेक्षकांच्या म्हणतात. आता तिथं जी काय परिस्थिती चाललेली आहे ती बाहेर बसणाऱ्यांना काय कळणार आहे का?
क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण बघतोय, टीव्हीवर असतोय, क्रिकेट कुठंतरी परदेशात चाललेला असतो, पण एवढी बघणाऱ्यांची परिस्थिती झालेली असती एकदम 2 बॉल आणि 2 रन अशी जर परिस्थिती यावी आणि चुकून काहीतरी त्रिफळा वगैरे जावा, मग बघणाऱ्यांची अवस्था काय होते. मग आम्हाला वाटते त्या अमक्यानं असं केलं आणि तमक्यानं तसं केलं म्हणून झालं. अरे तिथं जा, ग्राउंडवर काय परिस्थिती आहे तर तुला कळल, तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. त्यासाठी आपणच त्यामध्ये उतरायला पाहिजे. मग प्रत्येक व्यवहारामध्ये ती अवस्था लक्षात घ्यायची. त्याशिवाय तिथलं सुख किंवा दुःख आहे ते कळत नाही. नेहमी एक गुरुजी दृष्टांत देतात. एसटीनं प्रवास असल्यामुळं कायम एसटीत 2 महिला बसलेल्या होत्या एका बाकड्यावर. एका महिलेच्या मांडीवर तानं बाळ होतं लहान, आणि ते मूल रडत होतं, जोर जोरान रडत होतं. मग ती शेजारी बसलेली बाई तिला म्हणायची, अगं तिला समजाव की, त्याला समजाव की, त्याला दूध पाच की, असं ती म्हणायची. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. आता ते बाळ जे का रडत होतं ते त्या बाळाच्या आईला माहिती. तरी सुद्धा ती शेजारची बाई सारखी म्हणायची, अगं त्याला पाच की रडायला लागले ते. मग न राहून ती बाई म्हणली, बाई तुला किती मुलं आहेत? तर ती म्हणली, मला मुलंच झालेलं नाही. मग तुला काय कळल ते बाळ का रडतंय ते? त्या बाळाचं जे दुःख आहे, त्या बाळाचं जे रडणं आहे ते कळायला त्या बाळाची आई व्हावी लागेल. तत्वज्ञान, संतांचं महत्व, संतांचं महात्म जर कळायचं असेल तर तुका म्हणे, अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. ज्ञानेश्वर भाव